सो दाऊद एक राऊत हे नेमकं काय आहे? दाऊदचा सन्मान आहे का राऊतांचा अपमान आहे? सध्या उभाटा गटासाठी दाऊद हा आयडॉल झाला आहे का? दाऊदने असं काय चांगलं काम केलं होतं की आज संजय राऊत यांना त्याची उपमा दिली जाते? राऊत स्वतःला राजकारणातले डॉन तर समजत नाही ना. दाऊदची उपमा देऊन उभाटा गट आपल्याच पक्षाला अजून खड्ड्यात तर घालत नाही ना. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आज आपल्या या चर्चासत्रात घेऊन आलो आहे. नमस्कार, मी सचिन खानेकर. सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत करतो. दाऊद ही व्यक्ती म्हणजे कोणी थोर समाजसेवक होती का, की कोणी निष्ठावंत हिंदुस्थानी? आज आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे की या दाऊदने भारतात राहून भारताच्या मातीशी किती इमान राखलं ते. निष्ठेच्या मोठ्या गप्पा मारणाऱ्यांनी निदान उपमा देताना तरी योग्य व्यक्तीची निवड करायची होती. माननीय उद्धव ठाकरे यांना माणसांची किती पारख आहे हे त्यांनी पक्षात नव्याने प्रवेश केलेल्यांकडे पाहूनच समजतं. हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा जो दिव्य प्रकाश महाराष्ट्राभर पसरवला होता, त्या प्रकाशाचे अंधारात रूपांतर करण्यासाठी सुषमाताई अंधारे यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांनी उभाटा गटात प्रवेश करण्याआधीच हिंदू देवी देवतांची विटंबना आणि ठाकरे घराण्याचे वाभाडे काढलेले होते. तरीही उद्धवजींनी त्यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. शिवसेनेची स्थापना करणारे बाळासाहेब ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है असं मोठ्या अभिमानाने सांगायची. त्यांनी हिंदू धर्मियांना एकजूट आणि एकसंध कसं ठेवता येईल यासाठी कायमच प्रयत्न केले. या उलट बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, ब्राह्मणवाद यावर कायम टीका केली. त्यांचे विचार हे वामपंथी होते. या ठिकाणी प्रश्न असा पडतो की उद्धव ठाकरेंना नेमका वारसा चालवायचा आहे कोणाचा? आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचा की आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचा? बाळासाहेबांचा वारसा चालवायचा असेल तर त्यांनी हिंदुत्वाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यापासून अलिप्त झालं पाहिजे, कारण त्यांची विचारधारा ही बाळासाहेबांच्या विचारधारेशी सुसंगत नाही. ती त्यांच्या विचारांशी पूर्णपणे विसंगत आहे. तुम्ही जर स्वतःच्या वडिलांच्या विचारांशी एकनिष्ठ राहत नसाल तर आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांकडून कसली अपेक्षा करता? त्यांना उगाच कशाला शब्द घ्यायला लावता? आणि या उलट जर उद्धव ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा चालवायचा असेल तर शिवसेना आणि शिवसैनिक यांना वेठीस धरणं त्यांनी बंद केलं पाहिजे. त्यांनी आपल्या आजोबांच्या नावाने एक वेगळा पक्ष स्थापन करून त्यात नव्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचे कार्यकर्ते भरती करून पक्ष चालवून दाखवला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या वडिलांच्या नावाने पक्ष काढावा. त्यांनी माझा बाप चोरला, आमचं चिन्ह चोरलं असं रडगाणं उद्धव ठाकरे सतत गाताना दिसतात. पण या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की उद्धवजींना मुळात आपला बाप कळला नाही. जर तो कळला असता तर त्यांची अशी दयनीय अवस्था झाली नसती. बाळासाहेब ठाकरे हे तमाम शिवसैनिकांसाठी एक प्रकारचे गॉडफादरच होते आणि आहेत सुद्धा. मुळात बापानंतर मुलाला मिळायला शिवसेना ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी स्वतःचं रक्त आटवलं, ऐन तारुण्यात अनेक केसेस अंगावर घेऊन आंदोलनं केली, त्यांचं शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये काहीच योगदान नाही का? त्यांना काय तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे बिनपगारी नोकर समजता का? अहो, शिवसेना हा एक राजकीय पक्ष असून तो लोककल्याणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी सर्वसामान्यांना एकत्र घेऊन लोकशाही पद्धतीने बहुमताच्या जोरावर चालवला पाहिजे. हातात चाबूक घेऊन तुम्ही पक्ष नाही चालू शकत. एक वेळेस टांगा किंवा बैलगाडी चालू शकता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पक्षात, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक वेगळंच वजन होतं. त्यांनी दाऊद या व्यक्तीचा आणि नावाचा कायम विरोध केला. सध्या याच नावाची उपाधी घेऊन संजय राऊत स्वतःला धन्य मानत आहेत. त्यांच्याकडे इतरांना शिव्या देण्याचं, खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचं परमनंट लायसन असल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारची सामाजिक भीड राहिलेली नाही. निष्ठेचं प्रमाणपत्र देण्याचं काम सध्या त्यांच्याच अध्यक्षतेखाली जोरदार सुरू आहे. ज्या आमदारांच्या जीवावर ते राज्यसभेवर खासदार म्हणून मिरवतात, तेच आमदार आज त्यांच्यासोबत नाहीत. त्यांची नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन पुन्हा निवडून खासदार होऊन दाखवावं. पण कार्यकर्त्यांसाठी वेगळे नियम आणि त्यांच्यासाठी वेगळे नियम असा कायदा उभाटा गटात आहे. यांची निष्ठा सध्या बारामतीच्या दावणीला बांधली आहे. तरीही ते इतरांना निष्ठेचे धडे देत असतात. आता जनतेनेच ठरवायचं आहे की सो दाऊद एक राऊत याचा अर्थ काय लावायचा.
हिंदुस्थानच्या मातीशी बेईमानी करणाऱ्या दाऊदपेक्षा संजय राऊत हे 100 पटीने शिवसेनेशी बेईमानी करत आहेत का, असा याचा अर्थ लावायचा का? आणि राऊत जर दाऊद असेल तर उद्धव ठाकरे कोण, आदित्य ठाकरे कोण, हे संपूर्ण महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे. शेवटी एकच प्रश्न प्रत्येक शिवसैनिकाने आणि प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारला पाहिजे: पक्ष मोठा की व्यक्ती मोठा, विचार मोठे की व्यक्तिपूजा मोठी, आणि निष्ठा ही एखाद्या व्यक्तीशी असावी की त्या पक्षाच्या मूळ विचारांशी. कोणालाही कोणतीही उपमा देणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार असू शकतो, पण ज्या व्यक्तीचं नाव भारताच्या इतिहासात गुन्हेगारी, दहशतवाद आणि देशद्रोहाच्या आरोपांशी जोडलं गेलं आहे, त्या नावाची उपमा राजकीय नेत्याला देणं समाजात कोणता संदेश देतं, हा प्रश्न विचारलाच पाहिजे. राजकारणात शब्दांना वजन असतं. नेत्यांच्या विधानांमधून कार्यकर्ते आणि समाज दिशा घेत असतो, त्यामुळे बोलताना जबाबदारीही तितकीच मोठी असते. आज महाराष्ट्रातील जनतेला वैयक्तिक टोले, उपमा आणि आरोप प्रत्यारोप यापेक्षा बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, उद्योग, शिक्षण आणि विकास यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. राजकारण हे व्यक्तीच्या गौरवासाठी नसून जनतेच्या हितासाठी असतं, हे प्रत्येक पक्षाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. यावर तुमचं मत काय? दाऊदसारखी उपमा वापरणं योग्य आहे का, की राजकीय चर्चेची पातळी अधिक संयमी आणि मुद्देसूद असायला हवी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच सखोल तथ्य आधारित राजकीय विश्लेषणासाठी सचिन लाईव्ह चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.